काल महाराष्ट्राच्या राजकारणात एक अजब प्रकार बघायला भेटलाय. जे पोलीस मंत्री आदेशाने वागतात, त्याच मंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांना त्यामुळे दुखापत झाल्याचा प्रकार घडलाय. आता हा विषय साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा होता. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसताना सुद्धा बीजेपीने त्यांना अध्यक्षपदी बसवलं. विषय झाला की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 5 सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली. त्यामुळे दोघांनाही मतदान करता आलं नाही. ही अटक एक किस्सा वेगळा आहे. राष्ट्रवादीचे सदस्य बापू उर्फ दिनकर शिंदे यांचं अपहरण झाल्याचा खोटा आरोप त्यांच्याच मुलाने केला. त्या तक्रारीवर पोलिसांनी महाबळेश्वरच्या हॉटेलवर धाड टाकली आणि अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण खुद्द बापू शिंदे यांनी रात्री 12 आणि सकाळी 5 वाजता वाई पोलीस ठाण्यात लेखी जबाब दिला, पण तो काही कामी आला नाही. आता एवढं झाल्यानंतर शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील स्वच्छ सदस्यांना आपल्या गाडीतून जिल्हा परिषदेत घेऊन आले. आता तिथे सभागृहात आल्यानंतर जिन्यात पोलिसांनी मंत्र्यांना अडवलं. शंभूराजे देसाईंच्या हाताला दुखापत झाली, रक्तदाब वाढला. मकरंद पाटील यांनाही धक्काबुक्की केली. आता तरीही अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करून मागच्या दाराने महाबळेश्वरला घेण्यात आलं. बीजेपीकडे बहुमत नव्हतं, पण मतदान झालं आणि बीजेपी जिंकली. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे आदेश कोणी दिले किंवा साताऱ्याचे पोलीस अधीक्षक SP तुषार दोशी, हा एक मोठा विषय आहे की तेच दोषी जे 2023 मध्ये जालन्यात आंतरवाली सराटीला मराठा आरक्षण आंदोलनात लाठीचार्ज केले होते. तेव्हा सुद्धा कुणाचा आदेश होता, चौकशी झाली नाही, निकाल नाही, फक्त बदली झाली. आता साताऱ्यामध्ये जे झालं तिथे सुद्धा हाच अधिकारी. योगायोग बघा ना, हा प्रशासकीय अधिकारी आहे का कोणाचा माणूस आहे, असा पण प्रश्न विचारला जाणार आहे. असं भरपूर प्रश्न आता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारले जातील, कारण गृह खातं त्यांचं आहे. विधान परिषदेत त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नीलम गोरेंनी SP दोशींच्या निलंबनाचे आदेश दिले. आता त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींवर महायुतीच्या आतलं युद्ध समोर येते. आणि जर पोलीस खोट्या तक्रारीवर मंत्र्यांनाच अडवू शकत असतील, लोकप्रतिनिधींना अटक करू शकत असतील, तर लोकशाहीचं काय होणार, तुम्ही सांगा. काल महाराष्ट्राच्या राजकारणात एक अजब प्रकार बघायला भेटलाय. जे पोलीस मंत्री आदेशाने वागतात, त्याच मंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांना त्यामुळे दुखापत झाल्याचा प्रकार घडलाय. आता हा विषय साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा होता. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसताना सुद्धा बीजेपीने त्यांना अध्यक्षपदी बसवलं. विषय झाला की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 5 सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली. त्यामुळे दोघांनाही मतदान करता